नाबार्डनी जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये 76 आणि 9 आणि 46 असे काहीतरी 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती। 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते, त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता। आणि ईडीली जी एफआयआर फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत। आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफआयआर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही। आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं, म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एमएससी बँकेच्या बोर्डात नव्हता। तिथं माजी अधिकारी होते, माजी आयएएस अधिकारी होते जे आरबीआयला बसवलेले आहेत। आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माजी अधिकाऱ्यांनी आणि ऍडमिनिस्ट्रेटरनी काढलं, ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोने घेतलं होतं। त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे। आणि मी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला।